उपासनेचे वेगवेगळे मार्ग कोणते, विश्व निर्माण करण्याची प्रक्रिया कोणती आहे, विश्व निर्माण करण्याचा विषय भगवंताचा कशा प्रकारे सहज कर्म आहे, आणि इच्छेसह आणि इच्छारहित भक्ती, इच्छेसह आणि इच्छारहित उपासना कशा प्रकारे मनुष्य करतो आणि त्याचे फळ भगवंत त्या मनुष्याला कशा प्रकारे देतो, याचे श्रवण देखील भगवान श्रीकृष्णांनी व संत ज्ञानेश्वर माऊलींनी ह्या अध्यायामध्ये अर्जुनाला घडवले आहे. इच्छारहित भक्तीचा महिमा म्हणजे काय, इच्छारहित भक्ती केल्याने मनुष्याला कशा प्रकारचा परमानंद प्राप्त होतो, याचे श्रवण देखील